जय हिंद, जय भारत. तर बघा, आपल्याला काय बघायचं आहे? तर आपल्याला आज बघायचं आहे की ज्या महत्त्वाच्या समित्या होत्या त्या बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये आज आपण पूर्ण 9 समित्या बघणार आहोत, ज्या सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि त्या एक्झाममध्ये वारंवार आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये मसुदा समिती असेल, प्रांतीय घटना समिती असेल, केंद्रीय घटना समिती असेल, अशाच प्रकारच्या ज्या 9 घटना आहेत, समित्या आहेत, ह्या आपल्याला बघायच्या आहेत. आता या 9 समित्या बघत असताना सर्वात प्रथम लक्षात घ्या की ह्या समित्या व यांचे अध्यक्ष कोण होते हेच आपल्याला बघायचं आहे. तर बघा, महत्वाच्या समित्या. पहिली समिती कुठली असणार आहे? पहिली समिती असणार आहे केंद्रीय अधिकार समिती. बघा, केंद्रीय अधिकार समिती कोणाकडे होती? तर केंद्रीय अधिकार समिती जी आहे हे जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होती. आता दुसरी समिती बघा, आता दुसरी समिती कोणची आहे? तर आपल्याला बघायचं केंद्रीय घटना समिती. आता केंद्रीय घटना समिती केंद्रीय घटना समिती ही कोणाकडे होती? ही सुद्धा जवाहरलाल नेहरू यांच्याकडेच होती. तर बघा, आता तिसरी कुठली आहे? तिसरी आहे प्रांतीय घटना समिती. प्रांतीय घटना समिती ही कोणाकडे होती? तरी सरदार पटेल यांच्याकडे होती. तर नंतर चौथी बघा, चौथी कोणची आहे? मसुदा समिती. आता ही मसुदा समिती आपल्या सर्वांना माहित आहे, डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्याकडे होती. या मसुदा समितीबद्दल जे आहे हा सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेला आहे. त्याच्यामध्ये सदस्य कोण कोण होते, आता त्याच्यामध्ये ते त्यांनी काम कसं केलं, त्यांचं काम कशा प्रकारे होते, किंवा त्यांचे सत्र कसे झाले, किंवा मसुद्याचे वाचन हे कशा प्रकारे झाले, आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. जर कोणी बघितला नसेल तर मागचा व्हिडिओ जाऊन बघा. तर नंतर बघा, कामकाज नियोजन समिती. आता ही कामकाज नियोजन समिती कोणाकडे होती? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होती. तर नंतर 6वी समिती बघा, 6वी समिती आपल्याला बघायची आहे राज्य समिती. आता ही राज्य समिती कोणाकडे होती? तर जवाहरलाल नेहरू यांच्याकडेच होती. तदनंतर 7वी समिती बघा, 7वी समिती बघायची आपल्याला सुकाणू समिती. आता ही सुकाणू समिती म्हणजे काय? तर पहिल्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. आता ही सुकाणू समिती काय आहे? सुकाणू समिती कोणाकडे होती? ही सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडेच होती. हे सुकाणू म्हणजे काय? तर सुकाणू याचा अर्थ होतो की आपल्याला योग्य तो मार्ग दाखवणारा. म्हणजेच ही या समितीचं काम काय होतं की पूर्ण संविधान आपल्या सभेमध्ये जेवढ्याही समित्या ज्या
बनवण्यात आलेल्या होत्या त्या सर्व समित्यांना जे आहे हे योग्य मार्गदर्शन करणे हे या समितीचे काम होतं. त्यानंतर एक 8वी समिती आहे ती म्हणजे संविधानाचा कशाचा मसुदा तपासण्यासाठी होती. तर बघा तपासण्यासाठी आता ती कोणाकडे होती, ती जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होती. जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होती. आणि तदनंतर जी 9वी समिती आपल्याला बघायची आहे ते बघा, एक मिनिट. नववी समिती आपली 9वी समिती कुठली असणार आहे? 9वी समिती बघा, 9वी समिती असणार आहे तुमची मूलभूत हक्क व अल्पसंख्याक आणि आदिवासी आणि बहिष्कृत क्षेत्रावरील काय आहे सल्लागार समिती. तर बघा ही जी समिती आहे ही कोणाकडे होती, ही सरदार पटेल यांच्याकडे होती. अल्पसंख्याक व बहिष्कृत आणि काय आदिवासी सल्लागार समिती. ही कोणाकडे होती, ही होती सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा ही जी समिती आहे अल्पसंख्याक बहिष्कृत आणि आदिवासी सल्लागार समिती क्षेत्रांवरील समिती आहे. म्हणजे ही त्या क्षेत्राशी त्या भागाशी संबंधित असलेली ही समिती आहे. आता या समितीचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हिच्या किती उपसमित्या होत्या, हिच्या 5 ज्या आहेत ह्या उपसमित्या होत्या. 5 उपसमित्या होत्या हे लक्षात ठेवत चला. त्या समित्या तुम्हाला लक्षात नसल्या तरी चालतात, फक्त तुम्ही त्याच्या उपसमित्या किती होत्या हे लक्षात ठेवत चला. आज आपण कुठली बघितलेली आहे, केंद्रीय अधिकार बघितलेली आहे, केंद्रीय कुठली घटना बघितलेली आहे, प्रांतीय घटना समिती बघितलेली आहे, मसुदा बघितलेली आहे. या सर्व ज्या समित्या त्या सर्व महत्त्वाच्या होत्या आणि यांचे अध्यक्ष कोण होते हे महत्त्वाचं होतं, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवत चला. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.